नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सविस्तर. रांचीतल्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. रांचीचा लाठीचार्ज हा अमानुष असल्याचा आरोप करत राहुल गांधींनी झारखंड सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी केली. दुसरीकडे इंडिया आघाडीनं राम मंदिर दानचोरी आणि दिल्ली लाठीचार्जच्या मुद्द्यावर प्रति आंदोलन करून संसद दणाणून सोडली. पाहूयात. रांचीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्जचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजला. भाजप प्रणित एनडीएच्या खासदारांनी रांचीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ संसद परिसरात मोर्चा सुद्धा काढला. या मोर्चात मोदी सरकारमधील प्रमुख मंत्री सहभागी झाले होते. राहुल गांधींनी रांचीतील लाठीचार्ज प्रकरणी माफी मागावी आणि झारखंडच्या सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. उन्होंने डिस्कशन करने से मना कर दिया है. पहले उन्होंने कहा कि कॉकरोच प्रोटेस्ट पे उनको डिस्कशन चाहिए, लेकिन जब उनको इस चीज के लिए उनका स्वागत किया गया तो उसके लिए उन्होंने मना कर दिया. तो देख रहे हैं आपके देश को जो है वो कितना धोखा दे रहे हैं. एक दिन भी जो है ये पार्लियामेंट चलने नहीं दे रहे. अमित शाह जी देंगे जवाब, राहुल गांधी भागना मत. अमित शाह जी देंगे जवाब, राहुल गांधी भागना मत. बदल रहे हैं, 3 मांगे आ गई आपको. हाँ, जब ये सारे मुद्दे हैं, झारखंड में छात्रों पर हुए अन्याय पर राहुल गांधी जवाब दो. पूरा विपक्ष किसी भी तरह से चर्चा नहीं चाहता है, और जबकि संसदीय कार्य मंत्री ने कह दिया, सरकार ने कह दिया, उसके बाद भी चर्चा से भाग रहे हैं. और छात्रों का जहाँ तक मामला है तो उनकी जंतर मंतर के लिए नीति अलग है और झारखंड के लिए अलग है. राहुल गांधी जी ने और विपक्ष ने पूरा सदन का पूरा सेशन बिगाड़ा है. अब उनको सदन के अंदर आके जवाब देना चाहिए और संवाद के माध्यम से सदन को चलना देना चाहिए. तर दुसरीकडे विरोधकांनीही संसद परिसरामध्ये अमित शहांच्या विरोधात आंदोलन केलं. एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार एकमेकांसमोर आले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. अमित शहा हे लोकसभेमध्ये निवेदन का करत नाही अशी भूमिका विरोधकांनी मांडली. अपने आप को लौह पुरुष कहते हैं. जंग लग गया है लोहे में, भाग गए. ये आरएसएस के पिट्ठू हमेशा ऐसे ही रहेंगे. ये आरएसएस के लोग सबसे बड़े डरपोक होते हैं, ये आपको मालूम पड़ गया. अब ये संघ के लोग इससे बड़े कायर कोई नहीं होते. अभी थोड़ी देर में सब भाग जाएंगे. रुको तो सही आप. तो कहीं ना कहीं जो सरकार कह रही थी कि पैलेट्स गन्स नहीं चली हैं, तो ये तो साफ दर्शाता है कि सरकार झूठ बोल रही थी. और उसी के साथ सरकार ने कहा था कि आप कोई भी बच्चों पे एफआईआर नहीं करेंगे तो आप 0 एफआईआर कैसे फाइल करते हैं 15 साल की बच्ची पे 25 साल की उम्र दिखाकर. तो ये सब चीजें हैं और चंदा चोरी का भी बहुत बड़ा मुद्दा है जो डेफिनेटली सरकार को इस पर भी जवाब देना चाहिए. रांचीतील लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतल्या आंदोलनावर बोलणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रांचीतल्या लाठीचार्जवर का बोलत नाही असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला. राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांची सुद्धा बोबडी बंद का आहे? आज ते युवक नाहीत, त्या आमच्या तरुणी नाहीत. राजकीय सोयीची भूमिका हेच त्यांचं धोरण आहे आणि म्हणून त्यांचं हे नौटंकी आंदोलन संसदेच्या इथे चालू आहे. विद्यार्थ्यांवरचं त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. उद्धवजींना आम्ही रांचीचं तिकीट पाठवून देऊ पाहिजे तर. आता उद्धवजी तुम्ही रांचीला यायला तयार आहात का जात नाही आहात? आता कंठशोष तुमचा का झालाय? आणि म्हणून हे सगळी दुटप्पी भूमिका करणारी मंडळी आहेत. लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद सभागृहात उमटले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सभागृह दणाणून सोडलं. राम मंदिरातील दानचोरी, दिल्लीचा लाठीचार्ज विरुद्ध रांचीचा लाठीचार्ज असं स्वरूप आज संसदेमध्ये पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली.